नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत फार्मर आय डी काढली नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या, कारण तुमच्याकडे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला बऱ्याच योजनांचा लाभ मिळणार नाही. तर यामध्ये कोणकोणत्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार नाही तर पहा या ठिकाणी. फार्मर आय डी काढण्यासाठी शेवटची तारीख 30 एप्रिलपर्यंत. फार्मर आय डी नसल्यास या योजनेचा मिळणार नाही लाभ. तर पहा या ठिकाणी, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाने ॲग्रिस्टॅक या डिजिटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत डिजिटल शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करावी लागणार आहे, असा यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तर पहा या ठिकाणी, फार्मर आय डी न बनवल्यास तुमचे तोटे. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ बंद होणार आहे. नमो शेतकरी अंतर्गत लाभ मिळणार नाही. पीक विम्याचाही लाभ घेता येणार नाही. पीक कर्जसुद्धा मिळणार नाही. धान खरेदी तथा बोनस थांबून जाईल. कृषीविषयक सर्व योजनांकरिता आवश्यक आता फार्मर आय डी लागणार आहे. नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान मिळणार नाही. जमीन खरेदी विक्रीकरिता येणार नाही. तुम्हाला आता जमीन खरेदी विक्रीसुद्धा फार्मर आय डी नसेल तर करता येणार नाही. पुढे पहा, कर्जमाफी लाभ घेता येणार नाही. कर्जमाफीचा सुद्धा तुम्हाला इथे लाभ मिळणार नाही. इत्यादी तुमचे तोटे होणार आहेत फार्मर आय डी नसेल तर. पहा या ठिकाणी, अशा प्रकारे अनेक लाभाकरिता फार्मर आय डी मागवला जाईल. तेव्हा शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आजच फार्मर आय डी बनवून घ्या. तर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर बरेच तुमचे यामध्ये तोटे होणार आहेत. तरीही लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या, कारण तुम्हाला बऱ्याच योजनेचा लाभ फार्मर आय डीमध्ये मिळणार आहे. तर पुढे पहा, कागदपत्रे काय लागणार आहेत यासाठी. आधार कार्ड सर्व 7/12 किंवा नमुना 8 आधार कार्ड सलग असलेला मोबाईल. OTP करिता फार्मर आय डी का बनवावी तर पहा या ठिकाणी, ज्याप्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीची ओळख म्हणजे आधार कार्ड आहे, त्याचप्रमाणे शेतकरी असल्याची ओळख म्हणजेच फार्मर आय डी राहणार आहे. त्यामुळे 7/12शी संबंधित सर्व लाभाकरिता फार्मर आय डी आता तुम्हाला अत्यावश्यक होणार आहे. पुढे पहा, ॲग्रिस्टॅक प्रकल्पांतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी शेवटची मुदत ही दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर तुम्हाला लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे, कारण शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 पर्यंत दिलेली आहे. तर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला आता इथून पुढे PM किसानची नोंदणीसुद्धा करता येणार नाही. PM किसानचे हप्ते येण्यास तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या. धन्यवाद.